नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती. महा TET 2026 साठी आज आपण महा TET 2025 पेपर 2 मराठी या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचे मराठी विषयाचे पूर्ण प्रश्न कव्हर होतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देखल्या देवा डॅश परमेश्वरा दंडवत मंत्र पठन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत देखल्या देवा दंडवत म्हणजेच ऑप्शन 2. प्रश्न दुसरा, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर ऑप्शन 1 जयवंत दळवी, ऑप्शन 2 ग दि माडगूळकर, ऑप्शन 3 चित्र खानोलकर, ऑप्शन 4 बासी मेंढकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 3 चित्र खानोलकर. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत अमृतवेल. बाकी सर्व म्हणजेच आसामी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ हे सर्व पुस्तक त्यांनी लिहिले, पण अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. प्रश्न चौथा, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. तर आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार आहेत स्वार्थी. प्रश्न 5, कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तृतीय एकवचन, तृतीय अनेकवचन, षष्ठी एकवचन, षष्ठी अनेकवचन. तर कुणी झाडाच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती आहेत षष्ठी अनेकवचन. प्रश्न 6, इक प्रत्यय लावता न येणारे शब्द कोणता? समाज, वाचा, धर्म, आनंद. तर इक प्रत्यय लावता न येणारा शब्द आहेत वाचा. प्रश्न 7, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? लग्नासाठी बोलवणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 4 विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे हे मागणीपत्राचा विषय असेल. प्रश्न 8, अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सजातीय, विजातीय, संयुक्त की दीर्घ? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ हे सर्व सजातीय स्वर आहेत. धरणी या शब्दाचा लघुरूप क्रम कसा असेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 4. प्रश्न 10, झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, कगजाग व्यक्ती. तर झाकले माणिकचा अर्थ आहेत साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न 11, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 2 वायुपुत्र म्हणजेच वायू य चौकार पहिला आणि पुत्र चौकार सुद्धा पहिला पचा. प्रश्न 12, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 1 फुले. नाले, पेले, भाले हे सर्व एकाच गटातील आहेत, पण फुले हा या गटात बसत नाही. प्रश्न 13, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश प्रयोग होतो. तर वाक्यातील क्रियापद जेव्हा क्रमाप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी हा प्रयोग होतो. प्रश्न 14, तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तुला हे पुस्तक आवडले का या जागी प्रश्नचिन्ह येईल. प्रश्न 15, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? दासबोध, एकनाथी भागवत, अभंग गाथा, भावार्थ दीपिका. तर संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ आहे अभंग गाथा.
प्रश्न 16. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर उपमेय, उपमान, साधारण धर्म, अलंकार. तर शाळा माते समान आहे हे या वाक्यात शाळा हे उपमेय आहे. प्रश्न 17. कडा कडा फोड नभ उडू मानिका. खडबडविन दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? रुद्र, भयानक, भीष्मस्न करून. तर यामध्ये रौद्र हा रस आहे. प्रश्न 18. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत प्रश्नार्थक. प्रश्न 19. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? तर या वाक्यात 3 नामे आलेली आहेत. प्रश्न 20. विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 2 विनीता लाडू खात असेल. प्रश्न 21. स्वभाव प्लस युक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत ऑप्शन 2 स्वभावोक्ती. ऑप्शन 3 स्वभावोक्ती. प्रश्न 22. हरिहर हे कोणत्या समास प्रकारचे उदाहरण आहे? तर हरिहर हे इतरेंतर द्वंद्व या समास प्रकाराचे उदाहरण आहे. प्रश्न 28. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर वरचा समानार्थी शब्द नसलेला आहे जरा. बाकी सगळे म्हणजेच श्रेष्ठ, आशीर्वाद, नवरा, मुलगा हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 24. पुढीलपैकी विरुद्धार्थीचा योग्य जोडी कोणती? भाऊ, भ्राता, मित्र, दोस्त, सूत, पुत्र, उत्कर्ष, अपकर्ष. तर याचे उत्तर आहेत ऑप्शन 4 उत्कर्ष, अपकर्ष हे विरुद्धार्थी आहेत व बाकी सर्व म्हणजेच भाऊ, भ्राता, सूत, पुत्र, मित्र, दोस्त हे सर्व समानार्थी जोडी आहेत. तर मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये झालेलं मराठी या विषयाचे सर्व प्रश्न बघितले. पुढील व्हिडिओमध्ये आपण सोशल सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अर्चना स्टिचिंग हब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.